नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाढत्या उष्णतेने तीव्र पाणी टंचाईचे सावट, जलजीवन मिशन योजनेची निधी अभावी कामे अर्धवट, पाणी टंचाईचा मोठा धोका। महाड तालुक्यासह ग्रामीण भागात यावर्षी वाढत्या उष्णतेमुळे तीव्र पाणी टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आधीच पाण्याचे स्रोत आटण्याच्या मार्गावर असताना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक कामे निधी अभावी अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली होती। मात्र अनेक गावांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत। निधी उपलब्ध नसल्यामुळे कंत्राटदारांनी कामे थांबवल्याचेही सांगितले जात आहे। दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत असूनही विहिरी, बोरवेल आणि लहान नाले आटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे। अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारताही येत नाही। स्थानिक नागरिकांच्या मते जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळाला असता, परंतु निधी अभावी कामे रखडल्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे। या संदर्भात प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जलजीवन मिशन योजनेची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। अन्यथा यंदाचा उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्यासाठी संघर्ष करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी इलियास ढोकले, नाते, महाड।